नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज चालू करत आहोत। यामध्ये चालू घडामोडीचे जे काही महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत, डेली करंट अफेअर, तुमचे चालू घडामोडीचे डेली जे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। आणि हा व्हिडिओ डेली तुम्हाला दररोज सकाळी 7:30 वाजता आपल्या चॅनलवर दिसणार आहे। त्यामुळे सर्वांनी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करून ठेवा, ज्यामुळे सर्व चालू घडामोडी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मिळणार आहेत। तर रोजी आज आहे 30 ऑगस्ट आणि या दिवसाला जे काही महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत ते संपूर्ण चालू घडामोडी आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न आहे, सिटीजनशिप अंडर CAA अंतर्गत कोणत्या व्यक्तीला पहिले भारतीय नागरिकत्व मिळाले आहे? तर कोणत्या व्यक्तीला भारतीय CAA चा लॉंग फॉर्म काय आहे? सिटीजनशिप अमेंडमेंट ॲक्ट नुसार कोणत्या भारतीय व्यक्तीला हे नागरिकत्व मिळाले आहे? तर जोसेफ परेरा यांना हे पहिले भारतीय नागरिकत्व मिळाले आहे। तर हा कायदा खूप चर्चेत देखील होता। तर हा कायदा पाहू शकता 2019 मध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि मंजुरी देखील देण्यात आली आहे। तर या कायदा काय आहे? भारताच्या शेजारीच असलेल्या राष्ट्रामध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांना पुन्हा भारताचे नागरिकत्व मिळावे यासाठी हा कायदा करण्यात आल्याचे सांगितले। तर या कायद्यामध्ये कोणकोणते देश असणार आहेत? पाकिस्तान, आपल्या शेजारील पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यामधील जे हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारसी जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे। यामध्ये भारतीय वंशाच्या लोकांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा करण्यात आले आणि या कायद्यामुळे गोव्यातील 78 वर्षीय ख्रिश्चन धर्मीय जोसेफ परेरा यांना भारतीय नागरिकत्व करण्यात आले आणि ते 2013 पासून भारतीय गोव्यामध्ये राहतात। त्यामुळे यांना या कायद्याअंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळालेले आहे। या कायद्याअंतर्गत पहिले भारतीय नागरिकत्व मिळाले आहेत, म्हणून हा IMP प्रश्न आहे। नंतर चालू घडामोडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे। यामध्ये महाराष्ट्र सरकारने मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये कोणाचे स्मारक बांधण्यास परवानगी दिली आहे? त्याचे योग्य उत्तर काय आहे? रमाकांत आचरेकर यांचं 29 ऑगस्ट रोजी म्हणजे खेळाडू दिनानिमित्त रमाकांत आचरेकरांचं शिवाजी पार्कमध्ये जे स्मारक होणार आहे यासाठी महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे। रमाकांत आचरेकर कोण आहेत हे लक्षात ठेवायचं आहे। भारताला मास्टर ब्लास्टर सारखे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर देणारे रमाकांत आचरेकर हे प्रशिक्षक होते, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला। त्यानंतर रमाकांत आचरेकर यांनी फक्त सचिनला नव्हे तर परवीन आमरे, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित यासारखे महान खेळाडूंना देखील प्रशिक्षण दिले आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आणि आचरेकर यांचे सरांचे 2 जानेवारी 2019 रोजी मुंबईत निधन झाले, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे, 17व्या आंतरराष्ट्रीय पृथ्वीविज्ञान ऑलिम्पियाड स्पर्धा कोठे पार पडली? तर हा का महत्त्वाचा आहे? यामध्ये भारताने अव्वल कामगिरी केली आहे। तर ही कोठे पार पडली लक्षात ठेवायचं आहे? बीजिंग कुठे आले? चीनमध्ये। तर तुम्हाला चीनमध्ये बीजिंग येथे पार पडली। तर यामध्ये महत्त्वाची कामगिरी भारताने बजावली आहे। या 17व्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थी संघाने अनेक प्रतिष्ठित पदके जिंकली आहे। यामध्ये कोणकोणते पदके जिंकले ते देखील पाहू शकता। यामध्ये प्रत्येकी 3 सुवर्ण व कांस्य व 2 रौप्य पदक भारताने जिंकले आहे व अव्वल क्रमांकावर राहिलेला आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSGचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? B श्रीनिवासन। ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट असणार आहे। B श्रीनिवासन यांची करण्यात आले। तर वरिष्ठ IPS अधिकारी B श्रीनिवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSGचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याची मान्यता दिलेली आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, यामध्ये कोणत्या 2 राज्यांनी अलीकडेच कृष्ण गमन पथ या धार्मिक सर्किटच्या विकासाची घोषणा केली आहे? तर कोणत्या 2 राज्यांनी केले आहे? त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? मध्य प्रदेश आणि राजस्थान। ऑप्शन क्रमांक D तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। पाहू शकता, राजस्थान, मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांनी श्री कृष्ण गमन पथ नावाच्या नवीन धार्मिक सर्किटच्या विकासाची घोषणा केली। यामध्ये पर्यटनाला चालना तसेच सांस्कृतिक वारसा जतन करणे या उपक्रमाचा उद्देश असून सर्किट मथुरा, भगवान कृष्णाचे जन्मस्थान आणि मध्य प्रदेशातील उज्जैन या पवित्र शहराशी हे जोडले जाणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मित्रांनो, नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। यानंतरचा चालू घडामोडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे, अलीकडे 5 वर्षाच्या मुलाने किलीमंजारोवर चढाई करणारा आशियातील सर्वात लहान मुलाचा विक्रम केला आहे। तर याचं नाव काय विचारलं होतं? त्याचं नाव काय आहे? तेगबीर सिंह। ऑप्शन क्रमांक B तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। तेगबीर सिंह या लहान मुलाने
आशियातील सर्वात उंच किलीमंजारोवर चढाई करणारा आशियातील सर्वात लहान मुलाचा विक्रम केलेला आहे। तर हा मुलगा कुठे आहे मित्रांनो? पंजाबच्या रोपर येथील तेगबीर सिंह 5 वर्षाच्या मुलाने हा विक्रम केला आहे। तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पंजाबचा आहे। त्यानंतर आशियातील सर्वात लहान मुलगा ठरलेला आहे। 8 सर्वातील आफ्रिकन खंडातील सर्वोच्च हे शिखर आहे टांझानियामध्ये आहे। हे आहे एकूण त्याची उंची आहे 5895 मीटर। हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। चालू घडामोडीचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या शहरात जीएसटी भवनचे उद्घाटन केले आहे? याचे योग्य उत्तर काय? उदयपूर येथे केले आहे। तर उदयपूर कुठे आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। उदयपूर कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे। आणि राजस्थानची राजधानी काय आहे? जयपूर। हे लक्षात ठेवायचं आहे। आणि राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत? भजनलाल शर्मा। लक्षात ठेवायचं आहे भजनलाल शर्मा हे मुख्यमंत्री आहेत। आणि राज्यपाल एक महत्त्वाचे आहेत मित्रांनो, राज्यपाल देखील लक्षात ठेवायचे आहेत। ते आत्ताच त्यामध्ये बदल करण्यात आले। त्याचे राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, फतेमेह मोहजेरानी यांची पहिली महिला सरकारी प्रवक्ता म्हणून नियुक्ती कोणत्या देशाने केली? तर फतेमेह मोहजेरानी यांची पहिली महिला सरकारी प्रवक्ता म्हणून नियुक्ती कोणत्या देशाने केली? त्याचे योग्य उत्तर काय असणार आहे? इराण। इराण या देशाने पहिल्यांदा पहिली महिला सरकारी प्रवक्ता म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे। नंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, औद्योगिक शहरामध्ये राज्यातील दिघीचा समावेश करण्यात आला। हा एक कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलं? एकदम IMP प्रश्न आहे। यामध्ये एकूण तुमचं 12 औद्योगिक शहराचा समावेश करण्यात आला आहे। त्यामध्ये राज्यातील दिघीचा समावेश करला आहे। दिघी कुठे आहे? तर दिघी लक्षात ठेवायचं मित्रांनो, दिघी कुठे आहे? रायगड जिल्ह्यातील दिघीचा विचारला आहे। पुणे जिल्ह्यातील नाहीये, पुणे जिल्ह्यात देखील दिघीचा समावेश आहे, पण रायगड जिल्ह्यातील दिघीचा समावेश औद्योगिक शहराच्या 12च्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे। हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। तर संपूर्ण माहिती काय आहे हे पाहू शकता। देशातील 12 राज्यातील एकूण 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभी केली जाणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातील दिघीचा समावेश केला आहे। यामध्ये 28,602 कोटीच्या खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। यामध्ये एकूण 12 प्रकल्प आहेत। तर कोठे आहेत? ते कॉरिडॉर 12 औद्योगिक स्मार्ट शहरे उभी केली जातील। यामध्ये महाराष्ट्रातील दिघी, उत्तराखंडमध्ये खुरपिया, पंजाबमध्ये राजपुरा पटियाला आणि केरळमध्ये पलक्कड हे लक्षात ठेवायचे तुम्हाला। आणि बिहारमध्ये गया, तेलंगणामध्ये जहीराबाद, आंध्र प्रदेशमध्ये ओराकल व कोपरती आणि राजस्थानमध्ये जोधपूर पाली या ठिकाणी हे स्मार्ट शहरे उभारली जाणार आहेत। हे महत्त्वाचा प्रश्न आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICCच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर अध्यक्षपदी ICCच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? जय शाह। ऑप्शन क्रमांक B तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे। त्याविषयी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, ICCच्या अध्यक्षपद बसवणारे हे 5वे भारतीय असतील। हे किती भारतीय ठरले? 5वे भारतीय आणि सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेले आहेत। यामध्ये पहिले जे अध्यक्ष होते जगमोहन दालमिया होते। त्यानंतर शरद पवार 2010 ते 12 या कालावधीत होते। त्यानंतर N श्रीनिवासन होते। त्यानंतर शशांक मनोहर, त्यानंतर 5वे जय शाह हे ICCचे तरुण अध्यक्ष ठरलेले आहेत। त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने इनोरी रुपये प्लॅटिनियम क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? तर कोणत्या बँकेने केले आहे? यामध्ये ऑप्शन आहे एअरटेल पेमेंट बँक, पोस्ट बँक। तर हे कोणी केले आहे? ESAF स्मॉल फायनान्शियल बँकेने केले आहे। तर ESAF ही एक स्मॉल फायनान्शियल बँक आहे। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने इनोरी रुपये प्लॅटिनियम क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? तर हे कोणत्या बँकेने केले आहे? यामध्ये तुम्हाला ऑप्शनमध्ये आहे एअरटेल पेमेंट बँक, पोस्ट बँक। तर हे कोणत्या बँकेने केले आहे? ESAF स्मॉल फायनान्शियल बँकेने हे लॉन्च केलेले आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे। ही एक स्मॉल फायनान्शियल बँक आहे आणि या बँकेने इनोरी रुपये प्लॅटिनियम कार्ड हे कार्ड लॉन्च केलेले आहे। शेवटचा प्रश्न आहे, तर मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे, यामध्ये काय अलीकडे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री सुशिक्षा योजना सुरू केली आहे? त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। हा तुम्हाला होमवर्कसाठी प्रश्न आहे। यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड हे 4 ऑप्शन आहेत। यामध्ये तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। तर अशाच प्रकारे महत्त्वाच्या चालू घडामोडीसाठी चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बेल आयकॉनला ऑल करा, म्हणजे तुम्हाला डेली 7:30 वाजता डेली चालू घडामोडीच्या व्हिडिओ आणि महत्त्वाचे प्रश्न मिळतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।